हा नमस्कार शेतकरी मित्रांनो, नमस्कार। तर हा जो उसाचा प्लॉट आहे, 4 फुटाच्या सरीमध्ये एक डोळा लावून केलेली आहे। तर व्हिडिओ एवढ्यासाठीच दाखवतोय मी। ह्याला अगोदर आपण एक खुरपण केलंय, ठीक आहे। तर एक खुरपण केल्यानंतर पुन्हा जे थोडं थोडं गवत वापलं होतं तिथं सरीच्या दोन्ही बाजूनं आपण दुंडे मारले होते। असं आहे बघा, साईडला दुंडे मारले होते अगोदर पण। आता अजून गवत थोडं थोडं वापलंय म्हणून आपण हे बघा अशी दुंडे मारतोय, अजून दुंडे मारतोय। म्हणजे दोन बैलाला दोन दुंडे झुपून ह्या साईडला आणि ह्या साईडला असं दुंडे मारतोय। त्याच्यामुळं काय होतंय, गवत पण जातंय आणि उसाच्या साईडला थोडी थोडी माती लागते आणि पाणी पण व्यवस्थित बसतंय। तर मित्रांनो, आपण कसं आहे, थोडं 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 आपण मेंटेनन्स कमी केलं पाहिजे, खर्च कमी केला पाहिजे, तर आपल्याला शेती परवडणार आहे। आता एकतर कसं आहे, लेबर मिळायला तयार नाहीत। आता बघा, पहिल्या सुरू आपल्याला ह्याला 8,000 रुपये 4 एकरचा प्लॉट आहे लावणीचा, तूर निघाल्यावर लावलेली आहे। तर ह्याला आपल्याला 40 बाया लागल्या होत्या खुरपायला, ते पण किती, फक्त 1/4 रान, म्हणजे हे 4 फुटामधलं 1च फूट रान, बाकीचं 3 फूट रान आपण खुरपलेलं नव्हतं। जेवढं असं पाणी गेलंय सेंटरनं तेवढंच रान आपण खुरपायला 40 बाया लागल्या होत्या, 8,000 रुपये गेले। जर समजा अजून एक खुरपण केलं असतं तर अजून 8 गेले असतील। आता ही तिसरी बार अजून खुरपायचं म्हणल्यावर किती आपले बरेच पैसे गेले असते। तर ह्याला पर्याय म्हणून तर आपण दुंड्याचा प्रयोग करतोय। आणि आता सेंटरला जे थोडं रान आहे हे बघा असं, त्याला आता कुळं मारायचे आपला पुन्हा, तर म्हणजे क्लिअरच गवताचा बंदोबस्त होईल आणि आपल्या ऊसाला पण थोडी थोडी माती लागल, पाणी पण बसल आणि ऊस जबरदस्त येईल। तर हे मित्रांनो 4 फुटामध्ये सलग लावलेला आहे। त्याच्यामध्ये आपला सेंद्रिय कर्ब वगैरे वाढवता येत नाही बरं का। जर आपण सेंद्रिय कर्ब जर वाढवायचा याचा जर प्रयत्न केला तर ते ऊसाला अडचण होते। त्याच्यामुळे आपल्याला सेंद्रिय कर्ब वाढवायचं असेल तर आपल्याला अंतर जास्तच करावं लागेल, कमीत कमी 6 किंवा 8 फुटाचं असं करावं लागेल। तर त्याच्यामध्ये आपलं काही पण सेंद्रिय कर्ब म्हणा, बेवडाची पिकं म्हणा घेऊन ऊसाचं पोषण करण्यासाठी जे अन्न घटक लागणार आहेत ते तयार करता येतील। पण ह्याच्यामध्ये आता जर आपण काय करायला गेलो, सलम म्हणा, उडीद म्हणा, तर ते ऊसाला अडचण करणार। तरी पण ह्याच्यात एक महत्त्वाचं सांगतो तुम्हाला, भला हा आपण केलेल्या शेतामधला रासायनिक ऊस आहे, काय सांगायला आपल्याला काही भीती नाही, पण ह्याच्यामध्ये सुद्धा आपण जर बचत केलो तर आपण जास्तीत जास्त नफ्यामध्ये राहणार आहे। तर आता ह्याला आपण अगोदर पण दुंडे मारल्याला सांगितलं, नंतर पण हे असे दुंडे मारतोय सेंटरला, पुन्हा आता कुळं मारायचं। नंतर काय करायचं, ह्याला जेव्हा आपण मोठी बाळबांधणी करतो त्यावेळेस आपल्याला कुळं मारून जी बाळबांधणी आपण सरी सोडणार आहे, सरी सोडल्याच्यानंतर एकरी 10 किलो उडीद जर टाकला तर काय होईल, टोटल रानामध्ये उडीद वापल, तो तणाला येऊ देणार नाही, ऊसाला पण पोषण होईल। तर आपण हा सुद्धा प्रयोग गेल्या वर्षी केला होता, तर हा सुद्धा इथंच आपल्याला करायचा आहे। तर मित्रांनो, एक डोळ्याला बघा फुटवे किती झाल्यात, बघा असे फुटवे झाल्यात, अजून फुटवे चालूच आहे। तर आमदा भयंकर टेम्परेचर असल्यामुळं थोडा ऊस इकडं तिकडं जागी जागी तुटाळ झाला आहे, तर ते आपल्याला देठ आणून लावावं लागेल। तरी पण ह्या पद्धतीमध्ये असं जबरदस्त वा बघा, उगवण बघा, सगळं आहे। तर एक सांगायचं तात्पर्य म्हणजे कसं आहे, खर्च कमी केल्याशिवाय शेती परवडत नाही। म्हणून आपण तुम्हाला एक खास दुंडे मारायचा जो नवीन फॉर्म्युला आहे, बैल असतील तरी सगळ्यात सोपा फॉर्म्युला आहे। ह्याच्यामुळे आपण खुरपणाची भरपूर बचत करू शकतो आणि आपलं उत्पन्न वाढवू शकतो। ठीक आहे, अजून दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण भेटू। जय श्रीराम।